नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुशांत काळे परत एकदा घेऊन आलो एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ। आज आपण बोलणार आहोत रिकव्हरी एजंटच्या त्रासांबद्दल। कोरोना नंतर किंवा कोविड पिरियड नंतर स्पेशली लोकांचे काही लोन थकल्यामुळे रिकव्हरी एजंट जे NBFCचे असतात किंवा बँकेचे असतात, ते थर्ड पार्टी रिकव्हरी एजंट्स असतात, ते अभद्र भाषेत फोन करून किंवा घरी येऊन अवेळ येऊन जो RBIने गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याचा फॉलो न करता तुम्हाला त्रास देत असतात। पुष्कळ लेवलवर अपमान करण्याचा त्यांचा हेतू असतो। अशा वेळेला तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता, पण तक्रार करून तुमचं तिथे काही सोल्युशन होईल असा एवढा मोठा त्याच्यात काही स्कोप नसतो। अशा वेळेला तुम्ही एक गोष्ट नक्की करायला पाहिजे, या रिकव्हरी एजंटचे जे तुमच्याकडे नंबर येत असतील, मोबाईल नंबर असतील, जो कोणी असेल तो मोबाईल नंबर घेऊन संबंधित बँक किंवा NBFC याच्या तुम्ही हेड ऑफिस किंवा जी तुमची ब्रांच आहे तिथे जाऊन त्या रिकव्हरी एजंसीची तुम्ही लेखी तक्रार द्यायची आणि त्याच्यावरती कारवाई होते की नाही तुम्ही बघायचं, कारण त्याच्यामुळेच या बँका किंवा NBFCs असे रिकव्हरी प्रोसेस थांबवतील। अदरवाईज तुमचा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच पुढे जावं लागेल, हे लक्षात असू द्या। धन्यवाद।